गाईज, वेलकम बॅक टू शरद यूट्यूब चॅनल. सो गाईज, आज आपण आणलेलं आहे मोठं आर्ट सेट आणि ह्याच्यामध्ये आपण करणार आहोत खूप सारे ड्रॉइंग्स. सो ह्याच्यामध्ये काय काय असेल ते आता आपण वेट करते. सो गाईज, मला पप्पाने माझं बड्डे गिफ्ट दिली, तसं पण मी पण सांगितलंच होतं. तर बड्डे रॅप केला. सो आपण बड्डे रॅप पाहिलेला. पटापट काढते, मला वेट नाही होत आहे. असं मी म्हणत होतं सर तुझा बड्डे कधी आहे. माझा बड्डे होता 13 मार्च. जाऊ फटाफट असं ठेवून मी खोलते पटकन. आपण आता हा खोलून घेऊ, ठीक आहे. सो गाईज, मग झालेला आहे रॅप. मी स्पेशली हे ॲस्ट्रोनॉटचं किट कस्टमाइज केलं बिकॉज त्याच्यामध्ये मॉलमेट पण होतं. सो आता हे वरचं सीलिंग रॅप आपण बाहेर काढूया. हे खूप सिम्पल आहे, फटाफट नाही. बापरे, हे म्हणजे खूप जास्त पण वजनदार नाही आहे. हे वाव, ती मस्त एकदम सॉफ्ट आहे. हे असंच मिळतं तुम्हाला वगैरे. झालेलं आहे. सो वेटिंग फॉर दी ओपनिंग टाइम. लेट्स ओपन इट. काढायचं असं निघालंय. ह्याला पण काढूया. अच्छा, असं खोलतो मी फर्स्ट टाइम खोलतो ना गाईज. थांबा, तुम्हाला दाखवते गाईज. काय मस्त आहे लुक ह्याचा. किती भारी लुक, किती भारी भारी आहे. आता मी तुम्हाला एक एक करून समोरून दाखवते. हे आहेत पेन्सिल कलर्स. सो गाईज बघा इकडे बेटर पेन्सिल कलर सगळे शार्पनच मिळणार आपल्याला. वेल, नेक्स्ट आहेत हे किती मस्त मस्त शेड्स आहे त्याच्यामध्ये यार, कमाल आहे. नेक्स्ट मिळतं आहे हे आपल्याकडे 2 टाईप्स ऑफ पेन्सिल्स. वेल, ही कमाल आहे यार. ब्रशेस कमालचे एकदम फॅट आहे. त्याच्यामध्ये व्हाईट आहे, वेगळे ब्रशेस वगैरे. आणि आहे इकडे आपले कलर पॅलेट्स, स्मॉल बॉल. हे आहे इरेझर्स. हा आहे इकडे इरेझर. लागणार भला. छोटूसा आहे, छोटू म्हणून. हा शार्पनर आणि हा इरेझर. अजून एक. आता आपण मेन आपले कलर्स दाखवते मी तुम्हाला माझे. हे असे असतात कलर्स प्लास्टिकमध्ये, बट बेटर्स आहेत. तर म्हणून खोली आलं. कसं बोलतो याला, कसं. ओ वाव, माझ्याकडे टेप आहे. टेप काढायची. मग आपले कलर्स बघ, आपले कलर्स असे आहेत. मी तुम्हाला कसं दाखवते. इकडची टेप मस्त असं किती क्यूट दिसतंय. कलर्स आहेत हे तुम्हाला मी एकदम ग्लासला यूज करणार आहे सगळे. नेक्स्ट आहे ते खूप सारे स्केच पेन्स. वाव, हा आहे फर्स्ट शेड येलो. एकदम क्लीन अँड फाईन टिप आहे.
ह्याच्यामध्ये सगळे ॲटलिस्ट किती मस्त मस्त स्केच पेन्स मिळाले आहेत. तर आपण दाखवूया ट्यूब कलर्स. हे मी काढलं ट्यूब्स. वाव, सो क्यूट. मग मी तर तिकडे अल्पेस्टल्स हे काढणं खूप हार्ड आहे. इकडे हात मी असं काढेन. येलो. आता आपण स्टार्ट करणार कलर्स. तुम्ही पटकन आहे बघून आली सगळं. आता आपण स्टार्ट करणार कलरसाठी. अरे लवकर. सो गाईज आपण आता पोस्ट करणार आहोत कलर्स पेन्सिल कलर्सने. मी पेन्सिल शार्पन नाही करणार याची. मला हे यार रिअली खूप आवडले. टू क्यूट क्यूट पॅलेट्स. ओ वाव. मी घेणार आहे आता पेज. इकडे व्हाईट पेजेस. वेल तुम्ही घेणार आहे माझे पॅड. मी असं पॅड आहे माझ्याकडे नाही आणलं. मी आणलंच नाही पॅड माझं. सो आता आपण पेन्सिल कलर्सने करणार आहोत. सो काहीतरी सिम्पल बनवूया. मी बनवणार आहे वेल ट्यूब कलर्स. मी वापरणार नेक्स्ट व्लॉगमध्ये बिकॉज हे खूप क्यूट आहे आणि मग काढायला नाही काढणार आहे मी ह्यांना. वेल लेट्स स्टार्ट. सो मी ड्रॉ करणार आहे छोटासा एक फ्रॉक. मी थोडंसं छोटंसं स्केच काढलं आहे. सो गाइस लेट्स स्टार्ट ऑफ माय ब्लॅक स्केच पेन्स. खूप आते स्केच पेन. लेट्स स्टार्ट इफ इट वर्क्स गुड. पटकन लागलं का दादा. Done. Outlining is done. वेल चांगलं चालत आहे. आता मी रफ करून तुम्हाला दाखवते. मी एक सिम्पलचा ड्रेस बनवला आहे. आता मी स्टार्ट करणार आहे कलरिंग. कलरिंगसाठी माझा फेवरेट कलर खूप पर्पल आवडतो. सो हे पर्पलचे शेड्स वापरल्यात. फर्स्ट इज दिस काइंड ऑफ ग्रे पर्पल. मी शेडिंग देणार आहे थोडीशी. एकदम मस्त चालतात. यांची क्वालिटी एकदम मस्त आहे. बस लाईट आहे चालतात ही लोक. याच्यामध्ये व्हाईट कलर पण दिला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये कॅप्चर करायला जमणार नाही. हा पर्पल कलर दिसतो तुम्हाला. नाही दिसत आहे. मी थांबा शेडिंग देते मग तुम्हाला कळेल. पर्पल झाला डार्क पर्पल आहे. ब्लॅकच दिसते. मला पर्पल आवडतं बिकॉज इट्स नाईस शेडी अँड परफेक्ट. इट मॅचेस ऑन मी.
Vanilla shade is just normal purple. I think so it's dark. याची पिंक शेड होती थोडीशी. आणि याच्यासाठी शेडिंगसाठी आपण ब्रशेस पण वापरू शकतो याच्यातले. ये तर हँड. हे वेल तुम्ही बघाल तर किती मस्त दिसते. माझ्या फ्रॉकवरती आता मी छोटंसं डिटेलिंग स्टार्ट केलेलं आहे. आता आपण मी छोटंसं डिटेलिंग ॲड करणार आहे. ह्याच्यामध्ये एक ब्रश आहे असा आला, तर आपण शेडिंगसाठी पण वापरू शकतो असं तर. वेल इट्स बेटर दॅन वी यूज आवर हँडी हँड. वाव. इकडे लिहिणार आहे मी ह्या लाईट पर्पलने लिहिणार आहे मी क्यूट. And a small heart. Waiting for the results. 1, 2, 3. Go! Woohoo! Well, मला आता थोडं दिसतंय ना कलर छोटूसा हा फॅब्रिक स्टाईल. वेल वुलनमध्ये असतं ना त्याच स्टाईलमध्ये असेल. सो आता हा मी ड्रेस माझा हा बनवणार पण आहे. सो आवर नेक्स्ट ड्रॉइंग इज डन. फर्स्ट ड्रॉइंग इज डन. वेल मी बोलेन तर ह्या कलर्सवरती तरी लाईट चालतात बट बेटर पेजेस ना. सो आता आपण घेणार आहोत स्केच पेन्स. वेल मी ह्या ब्लॉगमध्ये फक्त मी पेन्सिल कलर आणि स्केच पेन्स वापरणार बिकॉज मी अजून एक ब्लॉग बनवणार आहे त्याच्यामध्ये मी सगळे कलर्स वापरणार आहे. सो आता ह्या ब्लॉगमध्ये मी ह्या टायमाला बनवणार आहे मी कॅमेरा. आपण बनवूया कळत नाही काय बनवायचं. अगर मी विचार केला तर माझ्या डोक्यामध्ये येते आपण हे बनवूया अर्थ या तर ओच बनवूया. सो अर्थ माझा क्यूटी अर्थ बनवणार आहे मी. त्याचा सर्कल जरा बरोबर नाही बनणार. Well, we are going to give a small shade in it. तुम्ही म्हणा स्केच पेनने कोण शेड देतं रे. Well done. Final look is this. And आपण परत स्केच पेन द मेन वर्क. हे सेट किती मस्त आहे, एकदम सॅटिस्फाईंग आहे, बेटर आहे, मस्त वाटतं एकदम. बघाल ना बेस्ट आहे. आता जी प्राईस तुम्ही लास्टला मी सांगणार तुम्हाला. वेल तुम्ही दुकानातून घेतलं तर बेटर होईल बिकॉज बेटर. माझं आउटलाईन झालेली आहे. आता मी बनवते आईस. आधी मला हे रफ करू दे. पेन्सिलचा जो आहे तो झालेला आहे.
तर मी क्यूट आईज बनवणार त्याचे विथ दिस ब्लॅक ओनली. आता मी लँड आणि ह्याला इकडे स्मार्ट म्हणा मिनी स्मार्ट. वेल याची मला रेड कलर किती क्यूटी आहे. एक छोटंसं स्माइल. माझं ड्रॉइंग याच्यामध्ये बरोबर आहे पण अजून वेल रेड इज ऑल्सो क्यूट. नाव आय वॉन्ट टू ट्राय ग्रीन. ह्याच्यामध्ये किती सारे शेड्स आहे मला कळत नाही कुठला शेड घेऊ मी. वेल रॉकेट सारखं उडत उडत माझ्याकडे आलं. हा ग्रीन बरोबर लँडवरती मॅच करतो माझ्या. वेल बोलायला गेलं तर स्केच पेन एकदम चांगले चालतात. जे लाईट स्केच पेन कलर्स आहेत ते बरोबर लाईट चालतात आणि डार्क स्केच पेन कलर्स आहेत ते डार्क बरोबर चालतात. वेल आय लव्ह दिस सेट. तुम्ही म्हणाल क्वालिटी कशी असाल ते क्वालिटी ते सगळं चांगलंच असतं. चांगलं आहे वगैरे. वेल हे कलर करण्यासाठी फटाफट होतं. जास्त लाईट करायचं म्हणजे एकदम क्यूट बनतंय. वेल इट्स डन. अरे आता ब्लूमध्ये इतके शेड्स आहे ते पण कळत नाही. वेल तसं तर थोडंसं लाईट ब्लू असतं बट आय विल नॉट गिव्ह लाईट ब्लू. आय विल गिव्ह अ बेटर कलर लाईक दिस. इट्स डार्क अँड इट्स मॅचेस इट. सगळे जे कलर्स हवेत शेड्स ते सगळे ह्याच्यात मिळणार गाईज. तुम्ही नक्की चेक घ्या यार. हे मस्त आहे. टेस्ट याचा क्यूट वाटतं आहे बट डार्क ब्लू एकदम मॅच होतो त्याच्यावरती. ह्याच्यापेक्षा अजून एक डार्क ब्लू आहे बट मस्त आहे तो जरा जास्त डार्क झाला असता वगैरे तो म्हणून मी तो नाही वापरला. समज झालेला आहे. वेटिंग आणि टन 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 टन. सर्वात बेस्ट कलर आहे. चालतो भारी एक नंबर. वेल आजच्यासाठी हे होतं बट तुम्ही म्हणाल तुम्ही प्राईस नाही सांगितली तर माझ्यासाठी प्राईस सांगणार आहे. याची प्राईस आहे 1000. ॲक्च्युली नॉर्मल दुकानामध्ये घेतलं तर ते 1200 मध्ये मिळतं
बट तुम्ही अगर सांगितलं कमी करा तर 1120मध्ये घेतात आणि ॲमेझॉनवरती गेलं तर 800 तर 989 येतं आणि 16,000 वगैरे असे प्राइजेस येतात. बट तुम्ही चेक कराल तर त्याची प्राईस साईज एकदम इतकी येते, बट ह्याची एकदम जाड आहे इतकी वगैरे. मी नक्की दुकानामध्येच घ्या, मी तुम्हाला हेच बोलते. वेल फॉर नाव बाय बाय. अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सो बाय बाय, टाटा, सी यू लेटर. अरे